मंडळी नमस्कार. सध्या वांगी शेती पावसाळ्यामुळे त्या ठिकाणी परवडणारी शेती ठरू लागली आहे. भाजीपाला शेतीला त्या ठिकाणी बऱ्यापैकी दर आले आणि माझ्या हातात जी वांग आहे हे हायब्रिड वांग आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी नावाचं गाव आहे. त्या दानोळी गावातील एक शेतकरी माझ्यासोबत आहे. त्यांच्या मी वांग्या शेतीच्या प्लॉटमध्ये रोडला असलेला हा वांग्या शेतीचा प्लॉट आहे. आता याचं हार्वेस्टिंग सुरू आले मंडळी, उत्पादन सुरू आले आणि हा जो प्लॉट आहे हा प्लॉट वर्षभर चालणारा हा प्लॉट आहे. वर्षभर प्लॉट चालवायचं असं या शेतकऱ्याचं मानस आहे, कारण या वांग्याला रेट चांगलं मिळत आहे. आणि मंडळी जागेवर त्या ठिकाणी 20 रुपये विक्रीनं ही वांगे विकली जात आहे. या वांग्यामध्ये त्या ठिकाणी पूर्वी रासायनिक खतांचा वापर झाला, काही सुरुवातीला 1-2 डोस, पण रासायनिक खतं त्या ठिकाणी बाजूला केली गेली आणि दत्तात्रय यलमार यांनी जी औषध दिली, मुळाधार वगैरे ही औषधं, ती औषधं वापरण्याचं काम आता हे शेतकरी करताय. त्यामुळे हे सध्या समाधानी, कारण वांग्याची हाईट सुद्धा भरपूर वाढली आहे. त्याचबरोबर वांग्याचं उत्पादनही त्या ठिकाणी एवढं चांगलं झालंय. एवढं चांगलं उत्पादन आहे आणि चव ह्या वांग्याला अशी मंडळी की जागेवर एक व्यापारी 20 रुपये दर देऊन त्या ठिकाणी वांगे विकत घेतोय. दर सध्या चांगला मिळतोय, पुढेही दर त्या ठिकाणी वांग्याला चांगला मिळेल, कारण पाऊस लांबलेला आहे. त्यामुळे ही वांगी शेती त्या ठिकाणी या काकांना परवडली. नेमकी वांगी शेतीमध्ये काय अडचणी असतात आणि वर्षभर वांगी शेती टिकवून ठेवल्यानंतर किंवा वर्षभर वांग्याचं उत्पादन घेतल्यानंतर किती त्याचा फायदा होतो आणि कीड रोगाचा सामना वांगी शेतीमध्ये कसा करावा लागतो. जे मुळाधार आणि ही जी औषध दिली, ही औषधं रसायन विरहित औषध आहे मंडळी, झाडपाल्यापासून बनलेली औषध आहे. या औषधांचा, सेंद्रिय औषध असतील, जैविक औषध असतील, या औषधांचा नेमका वांग्यावर फायदा होतो का, ही सगळी माहिती वांगी उत्पादक शेतकरी आणि त्यांना सहकार्य करणारे मार्गदर्शन करणारे दत्तात्रय यलमार यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत. काका नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. प्रदीप पाराज, राहणार बर. राहणार किती प्लॉट आहे सगळा? प्लॉट 35 गुंठे आहे. 35 गुंठे. कधीची लागवड आहे? ही 13 मे ची लागण आहे. 13 मे. किती रोपं लागली? रोप 2000 रुपये. किती बाय कितीवर? 8.5 बाय 2 वर आहे. 8.5 बाय 2 वर रोपं लावली, सगळी चिटकली का? हा, चिटकली. परत मर रोग लागला होता. बर बर. मर रोग लागल्यानंतर भरपूर रासायनिक आळवणे वगैरे केले, पण थांबला नाही. बर. मग यलमार साहेबांचं मुळाधार आणि मुळांकुर जे औषध आहे, बर, ते याची आळवणी केल्यानंतर आमचं मर रोग थांबला. मर थांबला आणि प्लॉटला म्हणजे झाडाची ग्रोथ पण भरपूर आली. बर. फुटव्या किंवा उंची. हे आता प्लॉट आहे आमचा 2 महिन्याचा. बर. बरोबर हे आमचं 32-33व्या दिवशी तोड चालू झाले. 32व्या दिवशी चालू झाले. बर. किती माल निघाला सुरुवातीला काय एक 60-70 किलो निघत होते. आता गेलाय 850 किलो निघालाय एक दिवस साडाला. कसा रेट मिळतोय? 20 रुपये रेट मिळाला. 20 रुपये रेट. 20 रुपये. मग आता किती दिवस प्लॉट चालणार? प्लॉट आपल्याला हे 1 वर्ष चालवायचं आहे. 1 वर्ष. किती उत्पादन होईल होतं रे अंदाजे? आता एक 50 ते 60 टनापर्यंत निघेल. 60 टन. सरासरी 20 जर आपण रेट कमी असं होत राहील. कमी जास्त. कधी कधी 50 बी होईल, कधी 5 पण येईल, कधी 10 पण येईल. सरासरी आपण 20 जर धरला, 6 12 लाख रुपये. 12 लाख 35 गुंठ्यामध्ये. 35 गुंठे. 12 खर्च किती होईल त्यातला? खर्च तरी 7 लाख रुपयेपर्यंत होईल. 7 लाख. म्हणजे निम्मे पैसे तरी तुम्हाला राहतील. राहतील. 35 गुंठ्यामध्ये एवढं उत्पादन इथं झालं होतं का कधी? नाही झालेलं. आता म्हणजे हे पहिल्यांदाच ह्या 35 गुंठ्यामध्ये वांगी आहे. बर. आणि होईल तेवढं उत्पादन होईल. तुम्ही सुरुवातीला रासायनिक कडे वळला होता, रासायनिक मुळाधार आणि मुळांकून वापरताय. काय तुम्हाला फरक काय जाणवला? रासायनिक पेक्षा कमी खर्चात चांगला रिझल्ट मुळाधार आणि मुळांकुरचा चांगला रिझल्ट आहे. तरी तुम्ही खर्च जास्त म्हणताय की? मग खर्च मी म्हणजे आता येईल कमी, म्हणजे रासायनिकच्या दृष्टीने जर धरला तर खर्च तेवढा येईल. 7-8 लाख. आणि मुळाधार आणि मुळांकुर 1-1.5 लाख रुपये कमी होईल. किती होईल खर्च तरी? मग 12 लाखाला किती खर्च होईल? तरी पण 5-6 लाख रुपये होईल. 6 लाख. मग चांगलं उत्पन्न तुम्हाला. कारण हार्वेस्टिंगला माणसं लागतात. बर. इतर खर्च ट्रान्सपोर्ट वगैरे होऊन तेवढा खर्च जातो. हा, तुम्ही जे औषध मग ड्रीप मधनं सोडताय का? आता म्हणजे मोठा प्लॉट झाल्यानंतर ड्रिप न सोडतोय. लहान असताना आम्ही पंपानच आळवणी घालतो. औषध तुम्ही काय म्हणला मगाशी? झाडं बारकी होते. मुळांकुर आणि मुळाधारची ड्रेंचिंग केल्यानंतर 15 दिवसातच 1.5 फूट झाड वाढलं. आता हाईट आपले छाती लेवल हाईट आहे. आता पूर्ण नुसतं मुळांकुर आणि मुळाधारावर प्लॉट आता आहे. रासायनिक काहीच नाही. रासायनिक काही नाही सोडलं. आणि मग माल कसा निघतोय? माल चांगला निघतोय. क्वालिटी चांगली आहे. माल पण चांगला निघाला. रसायनची किंवा केमिकलची फवारणी केली तर माल भरपूर निघतो असं शेतकऱ्याचं म्हणजे एक
समज आहे. आहे सगळ्या शेतकऱ्यांचं रासायनिक हे डोक्यात बसलंय, हा. पण ऑर्गॅनिक मुळे आम्हाला अनुभव चांगला आलाय की ऑर्गॅनिक मुळे पण निघू शकतोय, तेवढं उत्पादन घेऊ शकतोय आपण. बर, तुम्ही ही ऑर्गॅनिक औषधं वापरताय, माल बाजारामध्ये गेलाय, याची कशी मागणी आहे बाजारात? मागणी चांगली आहे. ऑर्गॅनिकला टेस्ट मध्ये बदल येतोय, बर, टेस्ट मध्ये बदल आल्यानंतर मागणी चांगली राहते. याचा फायदा काय आला तुम्हाला? जागेवर विक्री होते का? जागेवर विक्री होते. 20 रुपये होय, 20 रुपये बाहेर जायची गरज नाही. नाही करत. व्यापाऱ्याकडे. व्यापाऱ्याकडे तुम्हाला जायचं. इथून मार्केट किती लांब आहे? मार्केट काय आता वडगाव मार्केट धरला तर 15 किलोमीटर आहे. आणि कोल्हापूर? कोल्हापूर 35 किलोमीटर आहे. सांगली 10-15 किलोमीटर आहे. मग इकडे कुठे तुम्हाला जायची गरज नाही. नाही गरज. जागेवर माल जाऊ कसा तुला शकतो. कसा चालू आहे? थोडा एक दिवस आडाला आपला 850 किलो 800 किलो निघाला लागलाय. एक दिवस एक आडला आता वाढत चालला ना? वाढत चालला. बर आपल्याला आता हे तरी पण 1 टनाच्या पुढे जाईल आता, म्हणजे बर. ह्या दुसऱ्या तोड्याला कितवा तोड्याला? 7व्या तोड्याला बरोबर 1 टनाच्या पुढे पुढे जाईल. जाईल. याच्या अगोदर इथं काय होतं? ह्याच्या आधी झेंडू पीक होता. बरं, कसं त्याचं काय? नाही, हा पीक चांगलं होतं, पण आम्हाला रेट मिळाला नसल्यामुळे त्याचं काही एवढं म्हणजे उत्पादन झालं. वांगी लावायचं कसं काय तुमचं मग डोक्यात आलं काय? वांग्याचं माझं पूर्वी एक ग्राफ्टिंगचं वांग्याचं प्लॉट होतं 20 गुंठे. बर ते माझं 16 महिने चालू होतं, त्याचं पण उत्पादन चांगलं झालेलं. बर बर. मग त्यामुळे माझे ते वांग्याकडे माझं हे केलं. रोड टच आहे तुमचा प्लॉट, मग कशी काळजी घेताय काय? काळजी मी प्लॉटवर चांगलं लक्ष असते. बर. वांग्याला कीड वगैरे भरपूर आहे. कीड भरपूर असते. बर. जर पाऊस आणि हे आभाळ जर असं फिरालं तर कमीत कमी 60 ते 70% किडकं वांगी निघू शकते. बर बर. निघू शकते. काय काळजी घेता? आता 2-3 दिवस आडाला स्प्रे घ्यायचं. बर. आता ऑर्गॅनिक पण स्प्रे घ्यायला लागलोय आम्ही, आणि रासायनिक होतं आधी. आता सगळं ऑर्गॅनिक वर घेताय. आता ऑर्गॅनिकचा नाही. फरक जाणवतोय का? ऑर्गॅनिकचा फरक जाणवतोय. बस स्प्रे जाणवते. स्प्रेला फरक म्हणजे फुलगळ होत नाही, कीड पण चांगली म्हणजे बऱ्यापैकी आटोक्यात दिसायला लागल्या. आणि वांग्याची साईज? वांग्याची साईज वगैरे आहे, व्यवस्थित आहे, चकाकी आहे. बर. तसं रासायनिक होतं का अगोदर? रासायनिकला चकाकी वगैरे जास्त राहू शकत नाही, रासायनिक कारण ट्रेस मध्ये झाडं जास्त येतात. रासायनिक औषधनं झाडं ट्रेस मध्ये जातात. ऑर्गॅनिकला ट्रेस मध्ये येत नाही झाडं, झाडाला ट्रेस येत नाही. त्यामुळं हाय अशी वाढ चालू राहते. पुढे तुम्ही आता तार कामटी पण लावलीये, आता सुतळी पण लावलीये. आता किती झाड वाढेल तरी अंदाजे? झाड तरी पण माझा अंदाज आहे, आता कसं ही व्हरायटी मी पहिल्यांदा केल्या. हायब्रिड व्हरायटी ही पहिल्यांदा केल्या. तरी पण हे हर्ष वांगे, तरी पण हे 7 फूट झाड झाले. 7 फूट जाईल. मग तोडायचं वगैरे काय मजूर मिळतात? मजूर आमचे आहेत, पण प्रॉब्लेम येणार पुढे तोडायला. बर बर बर. उंची जर वाढली तर प्रॉब्लेम येणार आहे, पण उंची ही तेवढं जाणार. पाऊस लांबलाय, मग दराचं काय वाटतं का असं? पाऊस जर लांबला तर दर राहत नाही, दर कमी येतात. आणि पाऊस जर चांगला राहिला तर दर वांग्याला राहतात. कारण हे राहायचं कारण की फुल सेटिंग पावसामुळे होत नाही, सेटिंग मालाचं होत नाही, आणि जेवढा माल झाला ते सगळा किडका निघायचा. आता तुमची सेटिंग मी चांगली झाली आहे, सेटिंग आणि मालही चांगला लागला. किती एक झाड किती माल देते तरी साधारण? तरी पण नाही दिला तर 15-20 किलो देईल की एक झाड. म्हणजे तुम्हाला या मुळांकुर औषधाचा फायदा झाला की चांगला. आंतरपीक पण घेतलंय? होय, आंतरपीक घेतले. बीन्स लावलंय. हे कसं बोध कसे ठेवले तुम्ही? अंतर कसं ठेवले? अंतर बरोबर 4.25 फुटाला बेड आहेत. नाही, वांग्याचं अंतर? वांग्याचं अंतर 8.5 फूट आहे. 8.5 फूट? होय, हे 8.5 फूट आहे. 8.5 बाय 2 फूट आहे. 8.5 बाय 2 फूट. 2 फूट मध्ये मग तुम्ही मध्ये बिनीस लावले आंतरपीक, कारण म्हणजे मधलं पीक असावं, ती जागा जाऊ नये म्हणून आम्ही केलंय ते. पण ह्यानंतर ते भरणी करून बेड सफाई करायची. करता. वांगी लावली तुम्ही, खर्च झाला सगळा तुम्ही. आता किती झालं आतापर्यंत उत्पन्न? आतापर्यंत उत्पन्न बघा 6 ते 7 टन आता निघले. बर. किती पैसे झाले? सरासरी 1 लाखापर्यंत झाले असतील आता. बर. मग झालेला खर्च निघाला का सगळा? निघाला. मग आता जे उत्पन्न होईल ते सगळं प्रॉफिट मध्ये. तेलमर साहेब नमस्कार. नमस्ते. आपली ओळख सांगा. बायोन ऑर्गॅनिकचे कंपनीचं हे. तर आपण ह्या मालकांनी आपल्याला फोन केला होता, ह्यांच्यात मर रोग लागला होता. मर रोग लागल्यावर ह्यांनी भरपूर खर्च केला. आता मी तर सगळ्यांना सांगतो 10-15 ते 20 हजार रुपये, पण ह्यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनी सांगितलं आपल्याला 50,000 रुपये मी घालवत मर रोगासाठी. हा, मर त्या झाडं होती एवढी बारीक एकदम होती, आणि मर ह्यांचं किती पैसे जाऊ द्या, माझा मर रोग, मला दुसरं काय नको, मी ट्रेन आहे सगळं करायला, फक्त माझा मर रोग थांबाय. मग ह्यांना आपण पहिल्यांदा स्टार्टला ह्यांना मुळाधार म्हणून आपण दिलं. मुळाधार ही कॅन दिला आपण त्यांना. मुळाधार कॅन काय काम करतं तर पहिल्यांदा मुळे ऍक्टिव्ह करून घेतं, पांढरी मुळी सोडतं, आणि जी तुमचं काय असेल ती जीवाणू उचलून घेतं. मुळाधार कॅन हे स्टार्टला आपण 5 लिटरचं कॅन आहे. सोडायचं? पहिल्यांदा ह्यांना आपण ड्रिंचिंग करायला लावली.
ड्रिंचिंग ह्यांनी केली 2.5 लिटर ह्यांना पहिल्यांदा ड्रिंचिंग केली. परत मग काय केलं, परत 4 दिवसानं मुळा अंकुर सोडायला लावलं. मुळा अंकुर ती मुळा अंकुरनं काय केलं, त्यांचं जीवाणू NPK हे असं आपण जीवाणूमध्ये बनवले मायक्रोन्यूटन हे ह्यानं जाग्यावर सोडल्यापासून कितव्या दिवशी थांबलं, तिसऱ्या दिवशी जळायचाच प्लॉट थांबला, पूर्ण जाग्यावर थांबलं. मग त्यांचा आपल्या विश्वास बसला. मग तिथून आपण ह्यांना हंसराज, घातक, बलवान आणि बायोअस्त्र हे अशा फवारण्या द्यायला चालू केल्या. ही बायोन कंपनी बायोन कंपनीची ऑर्गॅनिक पूर्ण औषध आहे ते. ह्यांचा पूर्ण खर्च त्याच्यावर जी पहिला गेला म्हणजे ह्याला मरला त्याच्यापेक्षा कमीत प्लॉट पण आला आणि चालू झाला. वैशिष्ट्य यांचं चालू व्हायचं कारण आजपर्यंत कुणाचाच चालू झाला नाही का, झालाय कुणाचाच चालू झाला नाही. 33व्या दिवशी यांचा प्लॉट चालू झाला. म्हणजे 60-65 किलो का वांग निघाला, पण तिथून वाढत गेलं. आज सुद्धा लय दिवस झाले नाही तर 55 ते 60 दिवस झालेत. आता 850 वर ह्यांचं हे, तर आता कळीचं सेटिंग हे भरपूर झाले आणि त्यामुळे आता ह्यांची इच्छा आहे की मला 1.5 टन निघलं पाहिजे. 1.5 टन निघलं पाहिजे 35 गुंठ्यात, एक दिवसाड 1.5 टन म्हणजे रोज 750 किलो माल निघलाच पाहिजे. आणि तशी वांग्यानं तयारी दाखवली. हे आपल्या औषध तुम्ही आता सांगितलं मर रोग गायब केला, अजून काय काय काम करतात हे औषध? मुळा अंकुर हे प्रोडक्ट एक तर मर रोग गेला पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट त्यांचं खताचं काम ह्यांनी तेव्हापासून ज्या दिवसापासून आपण दिले ह्यांना त्या दिवसापासून ह्यांनी वर खत सोडायचं पूर्ण बंद केलं. काहीच नाही, पूर्णच बंद केलं. आठवड्यातनं एकदा 3 लिटर किती सोडलं, 2.5 लिटर आठवड्यातनं एकदा सोडा म्हणलं. मग त्याची कळी पण निघली, फुटवा निघला, पानाचा ग्रोथ वाढला, सगळंच वाढत गेलं. आता कुठल्या वांग्याचं झालं पण सर्व पिकाला ऑर्गॅनिक असं असते. आपण पूर्ण झाडपाल्याच्या अर्कापासून बनवतो, तर झाडपाल्याच्या अर्कापासून बनवल्यामुळे हे सर्व पिकाला चालतं. स्ट्रॉबेरीला चालतं, स्ट्रॉबेरी, द्राक्षी बाग, वांगी, मिरचीला आपलं जास्त चालतंय, म्हणजे जास्त लोक वापरतात. हे मुळा अंकुरमुळे खताचा शेतकऱ्यांना खताचा प्रॉब्लेम म्हणजे बंदच झाला रासायनिक वापरायचं. आणि ह्याचा फायदा काय झाला की जी रोग येत होता ह्यांना किती दिवसाला, मला वाटतं तुम्ही 4-5 दिवसाला पहिलं स्प्रे घेत होता पहिल्या वांग्यांना, आता हे 8-8 दिवस स्प्रेच घेत नाहीत. का तर खालनं ऑर्गॅनिक असल्यामुळे वर रोग लवकर अटॅक करत नाही. ही सगळं ऑर्गॅनिक का वापरायचं, तर खालनं ऑर्गॅनिक वापरलं तर रोगच लवकर येत नाही, रोगाला बळी पडत नाही, म्हणून ह्यांना ऑर्गॅनिक आपण वापरायचं. पानांना काय फरक पडला का? पानाची जाडी, रुंदी, काळोखी चांगली, पानाची जाडी, रुंदी आणि काळोखी चांगली. रासायनिक वापरताना कसं होतं मग पानं? ते जर पाणी बारीक वगैरे असं म्हणजे त्याला टॉनिक फवारायला लागायचं, वर्ण टॉनिक कसं झाडाचे पानं चांगली राहिली तर ते सूर्यप्रकाश घेतात, उत्पादन मध्ये क्वालिटीत फरक राहतोय. पानं चांगली असेल तर क्वालिटीत फरक राहतोय. आता आपण बघितलं शेंड्यापर्यंत असा सगळा माल लागलाय, बारीक बारीक कळ्या वगैरे लागल्या, कसं सेटिंग भरपूर झालं? सेटिंग भरपूर झालं, 1 नंबर सेटिंग आहे. म्हणूनच मी माझी अपेक्षा आता कसं आहे, 1-1.5 टनापर्यंत उत्पादन एक आडला काढायचं हे डोक्यात. एक दिवसात टोटल 1.5 टन निघायला पाहिजे असं माझी अपेक्षा आहे, पण बघू आता किती निघेल. आता तरी 850 किलो पर्यंत गेले, 1 टनापर्यंत जाईल. गावात किती लोकांचा प्लॉट होता वांग्याचं? वांग्याचे प्लॉट तरी आहेत, बरेच आहेत. काय त्यांचं तुमच्या प्लॉट मध्ये काय फरक आहे? की प्लॉट आपला 1 नंबर आहे. बरं, त्यांचा सगळ्यात त्यांच्यापेक्षा आपला लयच 1 नंबर. रासायनिक वाले का सगळे? रासायनिक वाले सगळे. सगळे त्यांचं उत्पादन एवढं निघतंय का मग? असं नाही, एवढं उत्पादन नाही. आणि दर मग दर आहे, दर असू शकतो हा एवढा, कारण रासायनिकला पण क्वालिटी ते टॉनिक फवारून येऊ शकते, पण उत्पादन आपलं चवीला नसणार ना? चवीला नसणार. मार्केट मालाला मागणी आहे, मागणी चांगली. मंडळी, आपण पाहिलं या ठिकाणी ऑर्गॅनिक शेती करता हे काका, आणि यांच्या या ठिकाणी वांग्याला दर पण चांगला आहे. आणि मुळाधारण मुळांकुर ही जी औषधं वापरली, ते औषधं वापरल्यामुळे प्लॉट सक्सेस झाला. सक्सेस झालेल्या प्लॉट मध्ये आता काकांना चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळायला लागले. वर्षभर हा प्लॉट चालवण्याचं मानस त्यांचं आहे. वर्षभर आता मग कसं तुम्ही म्हणजे चालेल का? नक्की चालेल. बरं, कसं चालवणार तुम्ही आता? चालतोय असं हाय, अशा स्प्रे किंवा आळवणीवर ह्याच्यावर चालतोय. बरं, पाण्याचं नियोजन कसं आहे आता तुमचं? पाणी आहे, चांगलं आहे पाणी. आम्ही पाणी बरोबर 1 दिवस आडाला 1 तास सोडतोय. बरं, जमीन कशी आहे? जमीन काळी आहे. बरं, आता अनेक प्रकारच्या वांग्याच्या व्हरायटी, मग तुम्ही हीच व्हरायटी कसं निवडली? ही व्हरायटी पावसाळ्यामध्ये ह्याला सेटिंग राहते आणि इतर वांग्याला पावसाळ्यामध्ये सेटिंग नसते, वांगी निघत नाही, म्हणून आम्ही ही व्हरायटी निवडली. पावसाळी व्हरायटी. पावसाळी व्हरायटी. तुमच्या आजूबाजूला सगळा ऊस आहे, रोडटच राहणे, मग वांगी कसं म्हणजे ऊस आणि वांगी कसं होतं? भाजीपाल्यामध्ये कसं आहे, कष्ट थोडं जास्त आहेत, पण उत्पादन चांगलं आहे ऊसापेक्षा.
उसाला आपण 1.5-2 वर्षात लाख रुपये मिळू शकतात आपल्याला. बरं. पण भाजीपाल्यात वर्षाला 7-8-10 लाख रुपये मिळवू शकतो आपण. एक एक आता मिळवू किती शकतो. दिवस चालणार आहे सगळं? हे 1 वर्ष चालवायचं आहे आपल्याला. हे प्लॉट 1 वर्ष चालवायचा आहे. 1 वर्षात तुम्हाला जवळजवळ 12-13 लाख एक म्हणजे 5-7 महिन्याला लाख रुपये मिळाल्यासारखं होईल. म्हणजे पगारच झाला तो एक नोकरदाराचा. कसं वाटतंय मग आता चांगला आहे. शेतकऱ्याला जर असं महिन्याला लाख रुपये तरकारी मधून मिळालं? मिळालं तर शेतकरी चांगला होईल, म्हणजे त्यांची प्रगती चांगली होईल. हा. चांगलं वाटतंय असं. तुम्ही आता वांगी उत्पादन करताय, महत्वाची अडचणी कीड, कीड दुसरी अजून काय अडचण बसली तुम्हाला? वांग्याला जास्त कीड, दुसरं काही जास्त जमवत नाही. आलं तरी पण कव्हर होतात. इतर रोग करप्या वगैरे असले लगे कव्हर होतात, पण कीड कव्हर होत. हा हा. कीड हा. कीडला तुम्ही काय वापरलं? घातक म्हणून औषध आहे हे. बर. घातक मी वापरलोय, चांगला आहे रिझल्ट त्याचा. त्याने ऑर्गॅनिकच आहे. कीड सगळी गेली. होय, कीड गेली. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची औषधं आपल्याकडे आहेत. हो. बर. आपल्याकडं हंसराज म्हणून आहे. बर. हंसराज आपण ह्याला दिलं होतं. हंसराज आम्ही बिनेसला पहिला ट्रायल घेतलाय. हंसराजची माहिती हीच देते. हा. हंसराज हे आम्ही बिनेसला पहिला स्टार्टला बिनेस असं येतच नाही असं आम्ही म्हणत होतो. बीन्स. बीन्स हे येतच नाही म्हणत होतो. बर. साहेब आले ते बघायला, पिवळं होऊन राहिलेलं. उन्हाळ्यामध्ये. हा, उन्हाळ्यात. हा. तर साहेबांनी म्हणले एक हंसराज तुम्हाला ट्रायला देतो, जरा मारून बघा याला. हा. मग मारल्यानंतर बरोबर 5-6 दिवसात आमचं हा एक काळ भोर येऊन स्पीड घेतला. पिळी घेत. उचललं त्यानंतर मग त्यानंतर हंसराज जुनी पिवळी आहेत अशी खाली. आणि त्यानंतर मुळाधार वगैरे सोडल्यानंतर बिनेस आमचं चालू झालं. म्हणजे त्याचं आता उत्पादन सुरू आहे. अजून कुठली लिक्विड वापरली तुम्ही मग? हंसराज वापरलंय, बायोअस्त्र वापरलंय. हा. ही काय बायोअस्त्र काय करते? थ्रिप्स साठी काम बायोअस्त्र हे करते. बर. हा. आणि हे बुरशीनाशक आहे. बलवान. बलवान बुरशी. बायोअस्त्र आणि बलवान जर घेतला तर कीड आणि बुरशी म्हणजे करप्या आणि कीड हा. दोन्ही बऱ्यापैकी कव्हर चांगलं राहतं. आता एवढी सगळी औषध बॉक्स भरून औषध दिली तुम्हाला, कशी मारतात तुम्ही? कसं कॉम्बिनेशन 2-2 औषधचं कॉम्बिनेशन आहे. बरोबर 4थ्या दिवशी स्प्रे असतोय आमचा. बर. किती आता 35 गुंठ्याला किती? 400 लिटर पाणी आम्ही मारतोय. इतर लोक मारत नाही, थोडा कमी 200 मारतात ते. 200 मारतात. आम्ही 400-500 लिटर मारतो, त्या म्हणजे कीड कव्हर आणण्यासाठी किंवा औषध चांगला आतपर्यंत जाण्यासाठी मारतो. वांग्याला आता टेन्शन काय राहतो? कीड. बर. ह्याच्या आधी लहान असताना टेन्शन राहते मर रोग, आणि आता मोठं चालू झाल्यानंतर कीड. कीड असं आहे की ह्यात कव्हर होऊ शकत. तुम्ही आता पॉली हाऊस वर लावलंय, म्हणजे मल्चिंग, सॉरी पॉली हाऊस नाही, मल्चिंग. त्याचा काय फायदा जाणवला का तुम्हाला? मल्चिंगचा फायदा भरपूर आहे. बर. पांढरी मूळ वाढते, आणि पांढरी मूळ जे ब्राऊन कलर येतोय ते ब्राऊन कलर येत नाही, किंवा पांढरी मुळी मरत नाही. ती पांढरी मुळी मरत नसल्यामुळे झाडाला स्पीड चांगलं राहते, आणि हाय तसं झाड जास्त दिवस प्लॉट राहू शकतो मल्चिंग मुळे. बर. मल्चिंग मुळे पांढरी मुळी मरत नाही. बर. बाद होत नाही. आणि तुम्ही बेड पण असे उंच ठेवले, म्हणजे कशामुळे काय? बेड उंच ठेवलं म्हणजे पाऊस जर जास्त झाला, पाणी जर झालं तर निचराहून लगेच खाली जावं, आणि त्याला पाहिजे तेवढंच पाणी राहावं, यासाठी ते बेड उंच ठेवलं. लागवड तुम्ही आता मे मध्ये केली, मग शक्यतो लागवड हंगाम चांगला कुठला वाटतो तुम्हाला? तर तुम्हाला सांगू, जास्त जर वांग्याचा फायदा घ्यायचा असला तर मे हे म्हणजे लागणीला चांगला आहे. पण मे मध्ये पाणी पाहिजे ना पण. हा, पाणी असेल तर त्यासाठीच उत्पादन म्हणजे जास्त दर मिळू शकतो ना. बर. मे मध्ये पाणी नसतंय, आणि पावसाळ्यात कीड ह्याची कव्हर होत. बर. म्हणजे उत्पादन सगळीकडेच कमी असतं. बरोबर. त्यामुळे जर चांगलं पिकवला तुम्ही, वैयक्तिक लक्ष घालून जर चांगलं पिकवलं तर चांगले पैसे मिळू शकतात 4 महिन्यात. या पावसाळ्यात 4 महिने 4 महिने चांगले पैसे होऊ आणि शकतात. पुढे पावसाळा संपल्यानंतर प्लॉट ही पुढे प्लॉट कंटिन्यू चालतोय. त्यानंतर मग थोडंसं उत्पादन कमी मिळालं, रेट जरी कमी मिळालं तर आपल्याला परवडते. पुढे पावसाळा संपला, पुन्हा थंडी चालू होती ना परत, मग त्यावेळेला उत्पादन डबल टिबल निघते. थंडीमध्ये वांग्याचं उत्पादन जास्त. बर. आता जे सेटिंग होतं ह्याच्या डबल सेटिंग थंडीमध्ये होतं. मग त्यावेळेला रेट जरी कमी असला तर तुमचं उत्पादन जास्त असतं. उत्पादन वाढलेलं, त्यामुळे लेवल तुमची पावसाळ्याची आणि थंडीची लेवल एक राहते. लेवल लागते. आता तुमचे काही मित्र, हा रोड टच प्लॉट आहे तुमचा, मित्र वगैरे बघायला येत असतील, मग ही सगळे तुम्ही ऑर्गॅनिक औषधं वापरताय, काय त्यांना विश्वास बसतो का हो? कसा लोकांचा रासायनिकडे होता आधी. आता जी शिकलेली पोरं आता आहेत, म्हणजे बऱ्यापैकी ज्याने अभ्यास केलाय ते वळा लागलेत ऑर्गॅनिक कडे. पण लगे विश्वास बसत नाही. लगे बसत नाही. असंच मग जरा ट्रायल देऊन हे करून मग विश्वास बसा लागलाय, आणि अशा ऑर्गॅनिकच्या कंपन्या पण बऱ्याच मार्केटमध्ये उतरायला लागल्यात, जेणेकरून ऑर्गॅनिक शेती जास्त वाढायला पाहिजे. त्यामुळे ऑर्गॅनिक मारल्यामुळे जमिनीचं म्हणजे काय, तुम्हाला जमिनीत काय पोत सुधारते की गांडूळ वगैरे, किंवा जमीन भुसभुशीत राहणे. भुसभुशीत राहिल्यामुळे पण उत्पादन वाढू शकते, तुमचा प्लॉट चांगला टिकू शकतो. तुम्हाला काय वापरायला सोपी औषध? हा, वापरायला सोपी. फार अशी अवघड नाही, अवघड काय. आता कीड, आणि मेन म्हणजे आपल्याला म्हणजे आपण जे वापरतोय मारतोय शरीराला पण अपायकारक काही नाही.
हा म्हणजे म्हणजे ऑर्गॅनिक रासायनिक मुळे हा. शरीराला अपायकारक जास्त आहे की कॅन्सरचं प्रमाण हे वाढलंय. बरोबर. हे रासायनिक मुळे वाढले आणि हा आमच्या शिरोळ तालुक्यात जवळजवळ 35% कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. बाप बर कारण माळव्याचं क्षेत्र आहे ना, हा 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 म्हणजे इतर जिल्ह्यापेक्षा आमच्या हा. शिरोळ तालुक्यात जास्त हा. आहे. हे कारण हेच आहे. असं आहे. रासायनिकचं जास्त फवारण्या वगैरे फवारण्या, एक दिवस आडाला एक प्लॉटला मारायला लागतं. आता वांग्याला ऍक्च्युली एक दिवस आडालाच घ्यायला लागतं, बर बर पण आम्ही नाही घेत. आम्ही 4-5 दिवस. त्यामुळे काय वाटत नाही तुम्हाला? जरा आम्ही सिक्युरिटी म्हणजे काय हेल्मेट वापरायचं हे करतोय थोडा, पण आता ऑर्गॅनिक झाल्यामुळे ते काय वापरायची काही गरज नाही. म्हणजे शरीरावर अपायकारक होऊ शकत नाही. हा. आता मगाशी तुम्ही सांगितलं ऑर्गॅनिक वांग पिकवलंय, ज्यांनी खाल्लं त्यांना चव तर चांगली चव आहे की, चव चांगला रिपोर्ट चांगला आहे लोकांचा. बरं. चव आहे चांगला. त्यामुळे जागेवर विक्री होते. विक्री जागे तुम्हाला पुढे जावं लागत नाही विकायला? नाही, आम्हाला नाही हा. जायला. जागेवर आहे. आता आम्हाला जवळजवळ एक दिवस आडाला 300-350 किलोचं गिऱ्हाईक जागेवर आहे. बर बर बर. हिलमर साहेब, तुम्ही आता सगळी एवढी औषधं दिली, कॉम्बिनेशन मी सांगितलंय सगळं, बरोबर. समजा एखादं त्यातलं घुकलं औषध मारताना, बर. मग काय पुढे कसं गणित बिघडत? परत नाही गणित बिघडत नाही. हा. परत 2 दिवसांना अजून घ्यायचं. ते रासायनिकला आपण ती व्यवस्थित मारलं, बरं. साईड साईड इफेक्ट होतो. नाही आपल्या ऑर्गॅनिकचा नेम काय सांगतो, तुम्ही झाडपाल्यापासून बनवल्यामुळं हा. तुमचा साईड इफेक्ट काय नाही. 5 मिलीनं प्रमाण सांगितलं, 10 मिलीनं टाकले शेतकऱ्या तरीही साईड इफेक्ट नाही. काय होते, कधी कधी लाईटचा प्रॉब्लेम, कधी कधी एखादं काम अर्जंट निघतं, त्यामुळे बरोबर. ती एखादी फवारणी तुम्हाला राहून राहून जाते जाते. बरोबर. नाही आपण सांगताना सांगतो 4थ्या 5व्या किंवा 8 दिवसांनी. ह्यांचा लहान प्लॉट होता त्यावेळेस आपण 8 दिवसांच सांगितलं होतं. बरं. आता त्यांना फक्त आळीसाठी आपण 4थ्या दिवशी सांगितले. नाहीतर आपली फवारणी दाट नसतीच. रासायनिक त्यांचा नियम वेगळा, कसं कुणाचा धंदा असेल, कुणाचा काय असेल, पण आपला नियम काय, होता होईल तेवढी फवारणी लांबवा. हा आपली फवारणी का लांबवा, तर तुम्ही खर्च कशाला करता? बरोबर. तुम्हाला चांगलं दिसते त्यावर खर्च करणार. रोग आला, ऑर्गॅनिकने काय होतं, बाळ गुटगुटीत राहते. ही गुटगुटीत आहे. आता ह्यांना असं झालंय की ह्यांचा मला रोज फोन येतो, रोज 10-12 शेतकरी उभा राहते ते वाटेनं जाताना आणि बघते ती प्लॉट काय केले. का तर एक तर चालू झालं 33व्या दिवशी. दुसरी गोष्ट प्लॉटची ग्रोथ आहे. आता आपण सांगलीपासून इथं रोग आलो, एकही प्लॉट आपल्याला चांगला दिसलेला नाही. बघितलं आपण इथं आल्यावर लगेच तुम्हाला अजून उतरून तुम्ही गाडीतनं बघायच्या लगे मला हीच प्लॉट आहे का तर ह्याचा ग्रोथ बघून तुमच्या लक्षात आलं. म्हणून शेतकऱ्यांनी पहिलं काय करावं, ऑर्गॅनिकच्या मागं लागावं. भलं 50% ऑर्गॅनिक करा, 50% रासायनिक करा. एक फवारणी ऑर्गॅनिक घ्या, एक फवारणी हे जे घ्या, रासायनिक हे घ्या. तर मग त्यांना रिझल्ट येत मग एक दिवस असा येईल की ते ऑर्गॅनिकच्या नादाला लागतील. हा. आणि महत्वाचं त्यांनी खताच्या ऐवजी मुळांकुरवर लक्ष जर दिलं तर त्यांचं उत्पन्न पण वाढतंय, प्लॉट पण चांगला राहतो. या सगळ्यात शेती महत्वाची, गांडूळ होते, जीवाणू तयार होते. हा, शेतीचा. आणि कुठलीच अडचण नाही, सोडताना तुम्हाला ह्याचा वास सुद्धा बेकार येणार नाही. एक नंबर. हा. त्यामुळे मुळा अंकुरवर लक्ष जर दिलं शेतकऱ्यांनी, ऑर्गॅनिकवर लक्ष दिलं ना, शेतकरी सुखी झाला. होय. आता हे जे साहेब म्हणताय की तुम्ही फवारण्या लांबवा, रासायनिकच्या वेळेस तुम्ही रोजच्या रोज फवारणी घ्यायची. एक दिवस आडाला रासायनिक घ्यायलाच लागते. मग आता साहेब म्हणते फवारण्या लांबवा, मग कसं मग जुळतंय का गणित? ते कसं झालंय आता, वातावरण हवामान वायबल व्हायला लागले. वायबल जर व्हायला लागलं तर जुळू शकत नाही. जर एक क्लिअर वातावरण राहिलं तर जुळू शकते की स्प्रे लांब घेऊन चालू शकते. तुमचा अनुभव काय सांगतो? समजा एखादा स्प्रे लांबला असेल तुमचा, काय वाटलं तुम्हाला? काय अडचण नाही, चालू शकते. आतापर्यंत ह्यांनी पहिल्यापासून फवारण्या रासायनिक 1 दिवसाच घेतलीत. बरोबर आहे. पहिल्या वांग्याच्या बरं आपण लांबवा म्हणलं 8 दिवसाच आलं, म्हणजे फवारण्या वाचले किती, महिन्याच्या 4च फवारण्या झाल्या. आता वातावरण बिघडलं, आपण 4थ्या दिवशी घेतोय, वातावरण बिघडलं तरी पण 1 दिवसाड आपली पडत नाही. हा, 1 दिवसाड जरी म्हणलं तर कमीत कमी 12 ते 15 फवारण्या तुमच्या रासायनिकच्या होत्या त्या, आणि आपल्या 4 दिवसांनी धरली तरी 7 ते 8च फवारण्या होत्या. 1 नंबर प्लॉट राहणार. असं कसं आता समाधानी आहात का तुम्ही? आहे समाधानी. चांगला ऑर्गॅनिक कडे आलाय, रासायनिक किती दिवस झाले? 1 महिना झाला. 1 महिना झाला बरोबर ऑर्गॅनिक वापरतोय मी. चांगला रिझल्ट भेटलाय मला. चालू होऊन 1 महिना झाला. त्याच्या आधी 15 दिवस आपण मरला थांबवले. मर थांबवले. म्हणजे सगळं प्लॉट वाचला तुमचा? वाचला. जाणार आपला मर रोगासाठी किती खर्च झाला विचारा त्यांना. किती खर्च आला? मर रोगासाठी 50,000 रुपये मी खर्च केलं. आणि आता ऑर्गॅनिकचं किती? ऑर्गॅनिक मी 3,000 थांबलं. मंडळी, आपण पाहिलं या ठिकाणी रासायनिकची फवारणी करून काका वैतागले. 50,000 रुपये खर्च आला मर रोग आळवणीला, मर रोग थांबवण्यासाठी या 35 गुंठ्याच्या प्लॉटला. आणि यलमार साहेब त्यांना भेटले आणि ही जी औषधं माझ्या हातामध्ये बघताय, ऑर्गॅनिक औषध त्यांनी वापरले आणि केवळ फक्त 3,000 रुपयामध्ये, म्हणजे 47,000 रुपये वाचवण्याचं काम या औषधांनी केलं. आमच्या शेतकरी राजाने फक्त ऑर्गॅनिक शेतीकडे वळायला पाहिजे
आणि वळल्यानंतर त्या ऑर्गॅनिक औषधांवर शेतकरी राजाने विश्वास ठेवणं गरजेचं आहे. विश्वास ठेवणं गरजेचं आहे. बरोबर आहे का नाही? विश्वास ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही ठेवला विश्वास? ठेवलाय मी. बरं, मग मला ह्याच्यापेक्षा रासायनिक पेक्षा ऑर्गॅनिकला विश्वास आहे. महिन्याला ₹1,00,000 होय आहे. बरं वाटतंय. होय, चांगलं वाटतं. तर मंडळी, आपण पाहिलं हे दानोळी गावातील कोल्हापूर जिल्ह्यातील प्रदीप पाराज काका यांच्याकडे 35 गुंठ्याचा हा रोडलाच प्लॉट आहे. सुरुवातीला रासायनिक शेती केली, मर रोगाने त्या ठिकाणी वांग्यावर अटॅक केलं, आक्रमण केलं आणि सगळी झाडं त्या ठिकाणी मर खायला लागला होता. पण काकांची आणि एल्मर साहेबांची योगायोगाने भेट झाली. आमच्या शेतकरी राजाला एल्मर साहेबांसारखा असा एखादा मार्गदर्शक भेटला तर आमचा शेतकरी सुद्धा नोकरदारासारखं महिन्याला ₹1,00,000 कमवू शकतो. आज प्रदीप काका त्या ठिकाणी या वांगे शेतीमध्ये 35 गुंठ्यामध्ये महिन्याला ₹1,00,000 उत्पन्न कमवत आहे, नफा कमवत आहे. कारण हे जे वांग आहे, हे माझ्या हातातले वांग, हे वांग रासायनिक नव्हे तर ऑर्गॅनिक शेतीने पिकवलेले. आणि अशा ऑर्गॅनिक काही बाटल्या, काही फवारण्या, काही कॅन या ठिकाणी दत्तात्रय एल्मार यांना दिले आणि प्रदीप काका आपल्या या 35 गुंठ्यामध्ये त्या ठिकाणी समाधानी. ऑर्गॅनिक शेतीचा फायदा, जमीन भुसभुशीत झाली, जमिनीचा पोत वाढला आणि जे फळ बाजारामध्ये गेलं, ज्यांच्या मुखामध्ये हे वांग जात आहे ते शेतकरी सुद्धा त्या ठिकाणी, ते खाणारे ग्राहक सुद्धा त्या ठिकाणी समाधानी. त्यामुळेच रोडला जी शेती आहे काकांची, त्या रोडला त्या ठिकाणी व्यापारी येतोय आणि त्या ठिकाणी माल नेतोय. मंडळी, शेतीविषयक असे नवनवीन व्हिडिओ, अशाच नवनवीन यशोगाथा आपल्याला रोज पाहायचे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून वास्तव असणाऱ्या यशोगाथा आपल्याला पाहायला मिळतील. धन्यवाद.